अल्पवयीन बालकांवरील लैंगिक अत्याचाराचा पर्दाफाश, 22 वर्षीय तरुणाला अटक. मोबाईलमध्ये सुमारे 340 अश्लील व्हिडिओ क्लिप. पैशांचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा पोलिसांचा आरोप. अल्पवयीन बालकांसह युवकांचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर प्रकरणाचा नंदुरबार शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. चेतन प्रकाश कोळी, वय 22, राहणार रायसिंगपुरा, नंदुरबार असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार संशयित तरुण अल्पवयीन बालके तसेच समवयस्क युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याशी सलगी करीत होता. त्यानंतर लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हिडिओ व छायाचित्रे मोबाईलमध्ये साठवून ठेवत असल्याचा आरोप आहे. तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन पीडितांवर दबाव आणला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. 6 ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरलगतच्या भोणे फाटा परिसरातील पपईच्या शेतात एका अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून बोलावून घेतल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलिसांच्या पथकाने साध्या विषात भोणे फाटा परिसरात पाळ ठेवली. संशयित स्थळानिशी आल्यानंतर पोलिसांनी त्याला घेरले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. संशयिताला नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पंच आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत त्याच्या मोबाईलची कायदेशीर तपासणी करण्यात आली. मोबाईलमध्ये एका गुप्त फोल्डरमध्ये अल्पवयीन बालके आणि युवकांशी संबंधित अनेक अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. फॉरेन्सिक पथकाने डिजिटल पुरावे वैज्ञानिक पद्धतीने जतन केले आहेत. या प्रकरणी पॉकॉपदारे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 तसेच पॉक्सो कायदा 2012 आणि बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार संशयित तरुण सन 2022 पासून अल्पवयीन बालके आणि समवयस्क युवकांना लक्ष्य करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील संभाव्य पीडितांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल तपास करण्यात येत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक निकिता पाटील, हेड कॉन्स्टेबल जगदीश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे, राजेंद्र कटक, अमित भरवाड, आनंदा मराठे आणि महिला पोलीस कर्मचारी नीवा वाघमोडे यांचा समावेश होता. नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला काल आपण एक 743/2026 हा गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की रायसिंगपुरा नंदुरबार मध्ये राहणारा एक जो युवक आहे तो लहान मुलं म्हणजे अल्पवयीन बालक आणि काही युवकांना पैशाचा आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची आपल्याला खबर मिळाली होती. त्या SDPO नंदुरबार आणि पोलीस स्टेशन नंदुरबार शहर प्रभारी अधिकारी यांनी एक पथक स्थापन केलं होतं आणि त्या पथकाने संबंधित युवक ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी पाळत ठेवून त्या युवकाला ताब्यात घेतलेला आहे. आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या युवकाच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने स्वतःचं नाव चेतन प्रकाश कोळी, वय 22 वर्ष, रायसिंगपुरा नंदुरबार असं सांगितलेलं आहे. ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याच्याकडचा मोबाईल चेक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे लहान मुलांसोबतचे आणि इतर युवकांसोबतचे अनेक अश्लील चित्रण केलेले व्हिडिओ आणि छायाचित्र आपल्याला त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेली आहेत. आणि त्यावरून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत रुपेश पगारे यांच्या तक्रारीवरून आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण आणि बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियमाची विविध कलमं आपण लावलेली आहेत.
प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की हा आरोपी 2022 पासून अशा प्रकारची कृत्य करत आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करून वारंवार त्या युवकांना आणि लहान बालकांना अशा प्रकारे नैसर्गिक अत्याचाराचं ब्लॅकमेल करून त्यांच्यावर नैसर्गिक अत्याचार करत आहे. असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आपण त्याचा मोबाईल जप्त करून तो तपासणीसाठी पाठवत आहोत आणि सदर युवकाला आपण पहाटे ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे.